कर्ज घेणे हे चुकीचे नाही, मात्र घेतलेल्या कर्जाचा उपयोग कुठे केला जातो हे महत्त्वाचे आहे, असे वक्तव्य करून राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात आली आहे। सरकार सांगत आहे की त्यांच्याकडे आता पैसे नाही, परंतु निवडणुकीआधी लाडक्या बहिणींना 3 हप्त्याचे पैसे एकत्र देण्यात आले। निवडणूक संपताच अर्ध्या बहिणींना अपात्र ठरवून योजना अर्धवट थांबविण्यात आली। त्याचप्रमाणे लाडका भाऊ प्रशिक्षणार्थी योजना ही देखील पैशाअभावी बंद करण्यात आली। प्रत्यक्षात या योजना नागरिकांना मदत करण्यासाठी नसून केवळ राजकीय फायदा मिळवण्यासाठी राबविण्यात आल्या होत्या, असा आरोप करण्यात आला। शेतकऱ्यांना मात्र सरकार सांगते की पैसा नाही। त्याचवेळी देशातील 200 उद्योगपतींचे तब्बल 18 ते 24 लाख कोटीचे कर्ज माफ करण्यात आले। मग शेतकऱ्यांचे केवळ 30 ते 40 हजार कोटीचे कर्ज माफ करण्यात अडचण काय होती, असा सवालही उपस्थित करण्यात आला। शेतकऱ्यांना सोयाबीन, तूर, धान यावर 20% बोनस आणि जीएसटीचा परतावा देणारे आश्वासन देण्यात आले होते, मात्र आज तागायत काहीच झालेले नाही। यावर्षी अतिवृष्टी झाली असली तरी सरकार याबाबत मौन बाळगत आहे। दरम्यान सोयाबीन केवळ 3400 रुपयांनी बाजारात विक्रीसाठी येत आहे, यावर सरकार काहीही बोलत नाही। या पार्श्वभूमीवर 15 ऑक्टोबरपर्यंत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू न झाल्यास शेतकरी सोयाबीन थेट कलेक्टर व पालकमंत्र्यांच्या घरात नेऊन ठेवतील, असा इशारा देण्यात आला आहे। निर्यात करून मागच्या वेळेस 3 लाख कोटी रुपये कमावले होते। मग निर्यात करून आम्हाला जे निर्यात शुल्क आलं ते कांदा उत्पादक शेतकऱ्याला द्यायला पाहिजे। तुम्ही शेतकऱ्याचा कांदा विकून जे कमावले ते वाटा आता शेतकऱ्याला। आमचेच पैसे आम्हाला परत द्या ना, ते का देत नाही सरकार? हे सगळे हमी भाव असला तरी कुठं हमी भावानं खरेदी होतं? पंजाबच्या शेतकऱ्याचा शेतीमाल 90% खरेदी होतं आणि आमच्या महाराष्ट्रातला शेतीमाल 20% सुद्धा खरेदी होत नाही। विदर्भ सिटी न्यूज, अमरावती।